कारण बघा आपण एवढी कामं केली आहेत ना, आता किती 1,00,000 कोटीचं काय दादा, 1,00,000 कोटीचं ना, 1,00,000 कोटी जवळपास 90,000च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी. बघा तुम्हाला मी सांगतो, हे विरोधक किती खोटं सांगतात. शेतकऱ्याला काय दिलं? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे आतापर्यंतच्या इतिहासात 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे, अवकाळी पाऊस आणि गारपीट, याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी. आपण एनडीआरएफचे निर्णय बदलले, दुप्पट केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण द्यायला लागलो. गोगलगायीने केलेलं नुकसान कधी मिळत होतं, ते आपण द्यायला लागलो. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती, ती आपण सुरू केली. मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले वर्षाला, त्याच्यामध्ये 6,000 रुपये आणखी आपण भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे. अशा योजना आपण केल्या. 45-50,000 कोटीच्या योजना केल्या. आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली. पैसे दिले का? पैसे आपल्या सरकारने दिले, आपण देतोय, आपण सुरू केले ते. म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कोणी करायची? मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता? आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला आता आपण दिलं. आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली. जो मागेल त्याला सोलर. का तुमच्या पोटात दुखतंय? आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा. तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती. याला जबाबदार कोण? काँग्रेसने 50-60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं. पण या 2 वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी. सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली, चालू केले, बोले रद्द करा. अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय. आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी. ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना. आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे, तो दिलासा देखील आज सिंचन आणि 4 मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिले होते. 4 योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता. आपल्या सरकारने जवळपास 130 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि 13 लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली येणार आहे. 13 लाख. याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय. आणि शेतकरी बांधव जो आहे, काय शेतकऱ्याचं दुःख कोणाला कळणार? आपल्यालाच कळणार. मी गावाला गेलो की बोले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो. अरे काय गाडी चालवत जाऊ 8 तास 10 तास? 8-10 तासात मी तर 10,000 फाईल सह्या करेन. आणि सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली ती मुख्यमंत्री सहाय्य योजना. अरे तुम्ही 2 कोटी फक्त दिले. या एकनाथ शिंदेने 250 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यतेने. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो. बघा एकच आहे, मी आरोपाला उत्तर कामातून देतो. आरोप कितीही करा, पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही. आमचा फोकस जो आहे कामावर आहे. पण हे काय जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय मी. आणि म्हणून शेतकऱ्यालाच शेतकऱ्याचं दुःख कळतं. आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आहेत. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याला कधीही हात आकडता घेत नाही. आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोले लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का?
आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना 10 लाख भाऊ आपले, त्यांना आपण 10,000 स्टायपंड महिन्याला. कधी झाली होती योजना? बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार, आता तिथं या लाडकी बहिणीच्या मुळे ती लपून गेले योजना. ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल. तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं, कसं असू शकतं? भावाच्या बद्दल जाऊ द्या, मी बोलत नाही. आणि म्हणून कुणी बोलावं? आज आपण 2.5 कोटी आपल्या भगिनींना, मी आपल्याला सांगतो 2.5 कोटी म्हणजे आकडा मोठा आहे. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं की कशी आम्ही सोपी करतोय. आता त्यांना असं वाटतंय की ही योजना होऊच नये. आता मला सांगा, पहिले तो विरोध केला आणि मगाशी देवेंद्रजी पण म्हणाले की बाबा ते पण आता सगळीकडे फिरायला लागले. मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चांगलं आहे. इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री, असंवैधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार. योजनांना तुम्ही बोर्ड लावता बरोबर, ठीक आहे, चांगलं आहे. पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण. त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर, आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला. आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, हे 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणारं हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची. आता म्हणून हे सरकार जनतेचं, माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे. तुम्हाला टेन्शन तुमचं दूर करणारी आहे. एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली. अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली. ज्येष्ठांना आपण मोफत केलंय. आज भगिनींसाठी देखील, या बहिणींसाठी देखील आपण बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना. जात पात धर्म काय पाहतोय का? सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत. आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवू शकता? आता नाही पसरवू शकत. ते बोले, काही लोक आता बोलतील आमची चूक झाली, तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत. हे असे लोक कुठं भेटणार? असं सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा चालणार नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे बघा, खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार. पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे. मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय. सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. गरिबी हटाव, गरिबी हटाव. काँग्रेस किती वर्ष बोललं, गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणलं की नाही? आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं
तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती 15% गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर, सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा 3 पक्ष 4 पक्ष आपलं महायुतीत आहेत. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे. आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. आज एक माहोल बनलाय, चांगलं वातावरण झालंय. बघा, तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर, पण केलं की नाही करामत? आम्ही लोकांनी जादू केली की नाही? आता हे पोचवायचंय लोकांपर्यंत, घराघरामध्ये, हे काम तुमचं आहे. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण 50% होतं ते 100% पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, मला 12:30 वाजता कळलं की एक मुलगी, त्या मुलीने आत्महत्या केली. का? 50% सरकार भरत होतं, 50% तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. मी 1:45 वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला रात्री. चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला. मी त्यांना 1:45 वाजता सांगितलं असं असं झालेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागतात त्याला पूर्ण 100% माफ करण्यासाठी. आणि आपल्या सरकारने ते 100% मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. हे पहिलं राज्य आहे. आणि त्यामुळे आपण सगळं जे आहे याच्यामध्ये मुलींचं शिक्षण, आता मुलांना आपण 50% देतोय. मुलांना आता आपण 10,000 रुपयापर्यंत ती आपण अप्रेंटिसशिपचे देतोय. आज वारकरी संप्रदाय जो आहे, पंढरीचा वारी चालल्यात, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये एक आपण अनुदान दिलं. लगेच पोटात दुखायला लागलं. बोले हे काय वारकऱ्यांना? अरे ते समाज प्रबोधनाचं काम करतात, दिंडीमध्ये पर्यावरण हे ते विषय घेऊन जातात. आणि वारकरी हा या राज्याचा एक प्रमुख घटक आहे. तुम्ही तर दिलं नाही, पण तुम्ही त्यांच्यावर टीका करायला लागले, सरकारवर टीका करायला लागले. वारकरी बरोबर निवडणुकीत तुमच्यावर करतील काय? त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यानंतर अनेक योजना आपण केल्या. हे सगळे जे योजना आहेत, या सर्व योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आपण सरकारने घेतलेले निर्णय, खास आजची बैठक जी, आजची ही आपली मीटिंग आहे, सभा, फक्त आणि फक्त केवळ आपल्या योजना लोकांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कार्यकर्ता घरात नाही,
तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. हे लक्षात ठेवा आपण. कारण शेवटी तुम्ही एक ताकद आहात आपली. सगळे लोक मगाशी म्हणाले महिला भगिनींची जास्ती जबाबदारी आहे, कारण डायरेक्ट किचन पर्यंत जातात, बांधव थोडे बाहेर थांबतात. दोघांनी काम करायचं आपल्याला. सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला ह्या योजना ज्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्यासाठी ही आपली योजना आहे. त्याचबरोबर मी एक दुसरी आपली योजना एक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण केली. कारण काही आमदार काही नगरसेवक आपल्या मतदारसंघातले यात्रेकरू ज्यांना सगळ्यांना शक्य होत नाही यात्रा करणं, मग ते घेऊन जायचे रेल्वेने बसमधून. आणि मग आपल्या मला वाटतं आमदार प्रताप सरनाईक, राम कदम वगैरे प्रकाश सुर्वे या सगळ्यांनी सांगितलं मला की बाबा हे करा. तर ती एक योजना केली.